एका छोट्याशा खेड्यात नंदू नावाचा एक लहान मुलगा राहत होता. तो फारच उत्साही, चिवट आणि उत्सुक स्वभावाचा होता. त्याच्या आजीकडून त्याला रोज नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत असत. पण त्याला विशेष आवडलेली गोष्ट होती नागपंचमीची. नंदूच्या गावात नागपंचमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जायची. घराघरात हलव्याचे दाणे वाटले जात, उकलीचे मोदक बनत आणि महिलांकडून नागदेवतांना दूध अर्पण करून आरती केली जायची. त्या दिवशी कोणीही शेतीत नांगरट करीत नसे, कारण असा समज होता की त्या दिवशी भूमीत राहणाऱ्या नागांना त्रास होऊ शकतो. नंदूने यंदा ठरवलं, माझ्याही हातून नागोबाची पूजा झाली पाहिजे. सकाळी लवकर उठून नंदूने अंघोळ केली, नवी कपडे घातली आणि आईला म्हणाला, आई, मला दूध आणि फुलं दे. मी नागोबाला भेटायला आणि त्याची पूजा करायला जातो. आईने हसून त्याला छोटीशी वाटी आणि फुलं दिली. गावापासून थोडं लांब असलेल्या वडाच्या झाडाजवळ एक सापाच्या वारुळावर नागदेवताची पूजा केली जायची. नंदू तिथे गेला. जरा घाबरतच पण पूर्ण श्रद्धेने त्याने दूध ओतलं, फुलं ठेवली आणि डोळे मिटून म्हणाला, नागोबा, मला काही चावू नकोस हं. मी तुझा मित्रच आहे. हे बघ, तुझ्यासाठी मी दूध आणले आहे व तुझी पूजा करायला फुले आणली आहेत. तेवढ्यात एका बाजूला वारुळाजवळ एक काळसर नाग हळूहळू वर येताना त्याला दिसला. नंदू एक क्षण दचकला, पण पळाला नाही. उलट म्हणाला, नागोबा, तू खरा आहेस. तुझे खूप खूप आभार की तू भेटलास. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी खाऊ आणला आहे. नागोबा म्हणाला, अरे मित्रा, तुझी काहीतरी चूक होत आहे. माझे अन्न दूध नाही. मी उंदीर खातो. की जे उंदीर शेतात पिकांची नासाडी करतात त्यांना मी खातो. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत नाही. आणि म्हणूनच मला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. आणि त्यामुळेच आज माझी पूजा करतात. परंतु आजकाल काही लोक मला पकडतात, माझ्यातील विष काढून घेतात व त्याची विक्री करतात. त्यामुळे मला खूपच त्रास होतो. त्या क्षणी नंदूच्या मनात एक विचार आला. आपण याबद्दल आपल्या घरात बोलायला हवे व सर्व सापांचा होणारा त्रास कमी केला पाहिजे. त्याने नागोबाला वचन दिले की ते यासाठी नक्कीच जनजागृती करेल. नागोबा सुद्धा खूप खुश झाला. त्याने त्याला आशीर्वाद दिला. आता नंदूच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं. जणू काही निसर्गाशी त्याचा एक अतूट नातं जुळलं होतं. तो परत आल्यावर आजीकडे बसून त्याला म्हणाला, आजी, मी नागोबाला भेटलो. तो खूप सुंदर होता. आजीने त्याला मिठी मारत आशीर्वाद दिला. देव, तुझं मन असंच पवित्र ठेव. निसर्ग, प्राणी आणि देवता यांच्याशी आपुलकीचं नातं ठेवणं ही आपली संस्कृती आहे. नागपंचमी हा फक्त सण नाही, तर निसर्गाच्या अस्तित्वाबद्दलचा कृतज्ञतेचा दिवस आहे.